कर्जत तालुक्यातील शेगुड या ठिकाणी खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते। प्रत्येक वर्षामध्ये येणाऱ्या 2 सोमवती अमावास्यांना या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये यात्रा भरली जाते। या दिवशी दुपारी 12 वाजता देवाची पालखी निघते। माळंगी येथील तळ्यामध्ये देवाला स्नान करण्यासाठी आणले जाते। या ठिकाणी यात्रा खूप अशी पाहण्यासारखी विलोभनीय असते। यावेळी देवाचे जागरण गोंधळ असे विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। लाखो भाविकांची या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती असते। मंदिर प्रशासनाकडून आलेल्या भाविकांसाठी व्यवस्थित अशी सोय या ठिकाणी केलेली असते। आलेल्या भाविकांची व्यवस्थितरित्या सोय व्हावी यासाठी मंदिर प्रशासन, यात्रा कमिटी व्यवस्थितरित्या दक्षता घेत असते। देवाचे जागरण गोंधळ, नंगर तोडणे, देवाची पालखी अशा विविध कार्यक्रमांनी ही यात्रा विलोभनीय अशी शोभून जाते। पाहूयात या कार्यक्रमाचा आमचे प्रतिनिधी दिलीप आनरसे यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट। या ठिकाणील जागरण गोंधळाचा कार्यक्रम ही पाहण्यासारखा असा विलोभनीय असतो। या ठिकाणील जागरण गोंधळाचा आनंद आपणही थोडासा घेऊ। यावेळी मंदिराच्या पुजाऱ्यांनी सोमवती अमावास्येबाबत या यात्रेबाबत थोडक्यात माहिती दिली। सोमवती अमावास्या अशा वर्षात 2 सोमवती अमावास्या येतात। पहिला म्हणतात 6 महिने सोमवती अमावास्या। तिथून आजचा महत्त्वाचा विषय म्हणजे असा की इथून देव आंघोळीसाठी माळंगी या गावी जातात। त्या ठिकाणी नदीला आंघोळ, एक लेंडीचा वडा म्हणून असं त्या वड्याचं नाव आहे। त्या ठिकाणी देवाला आंघोळ वगैरे घातली जाते। नंतर माळंगी गावामध्ये पालखी येते। पालखी आल्यानंतर तिथं लंगर वगैरे तोडला जातो आणि तिथे लंगर तोडल्यानंतर गावातले मालकऱ्याच्या हस्ते जे काही नैवेद्य, जे मानपान असेल तो केला जातो। शेगुडला पालखीचं प्रस्थान होतं। नंतर शेगुडमध्ये पालखी आल्यानंतर एक पालखीचा पार म्हणून आहे, त्या पालखीच्या पाराजवळ लंगर तोडला जातो। वाघे मुरळी जे आहे, वाघे कंपनी, त्यांचं एक गाण्याचा कार्यक्रम होतो। नंतर गावामध्ये प्रदर्शन मारले जाते आणि नंतर मंदिरामध्ये पालखी येते। आजचा दिवस हा सोमवती अमावास्या म्हणून मोठ्या उत्साहात पार पडतो। शेगुडवरून आपला आवाज, आपली बातमीसाठी कॅमेरामॅन दिलीप आनरसे।